संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांना शिक्षण संस्थेत नोकरी रमेश आडसकर यांच्या संस्थेनं निर्णय घेतलाय। अश्विनी देशमुख यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आलं। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली। त्यानंतर हे प्रकरण अजूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाहीये। 2 महिने उलटून गेलेले आहेत, सर्व आरोपी सुद्धा ताब्यात नाहीयेत आणि त्यामध्ये आता त्यांच्या पत्नीला नोकरी देण्यात आलेली आहे, नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आलं। प्रतिनिधी उदय नागरगोजे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर अश्विनी देशमुख यांना नोकरी देण्यात आलेली आहे, त्यांना तसं नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आलंय। कुठेतरी कुटुंबाला फुल ना फुलाची पाकळी, अर्थात गेलेला माणूस परत येणार नाही, मात्र दुःखामध्ये कुठेतरी सावरण्याचा हात दिला जातो। नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती आणि आता यानंतर वेगवेगळ्या पक्ष असतील, संघटना असतील, यांनी देखील देशमुख कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला होता। आता याच दरम्यान रमेश आडसकर जे नेते आहेत, अपक्ष उमेदवार होते माजलगाव विधानसभेचे, त्यांनी त्यांच्या संस्थेत अश्विनी देशमुख यांच्यासाठी वरिष्ठ लिपिक या पदावरची नियुक्ती करण्याचं ठरवलं होतं आणि त्याचं नियुक्तीपत्र आता देशमुख कुटुंबाकडे सुपूर्द केले थोड्याच वेळापूर्वी। आता याबाबतचा निर्णय जो आहे तो अंतिम देशमुख कुटुंबच घेणार आहे, परंतु तुर्तास तरी देशमुख जे आहेत अश्विनी देशमुख यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले असून वरिष्ठ लिपिक म्हणून ते त्या या शैक्षणिक संस्थेत रुजू व्हाव्यात असं या नियुक्तीपत्रात म्हटलंय। आता याबाबतचा निर्णय थोड्याच वेळात देशमुख कुटुंब सांगणार आहे की याबाबत काय निर्णय होणार आहे, ते कधी रुजू होणार आहेत, काय निर्णय घेणार आहेत, याबाबत थोड्याच वेळात स्पष्ट होईल। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांचं।